गाजराचा हलवा बनवू का तुपातली शिरापुरी का बदामाचा हलवा? हे बघ सुनबाई, तू घरात नवीन आहेस, पहिले माझं ऐकून घे. काय बनवता येते काय नाही बनवता येत ते नंतर सांग मला. तू सगळ्यात आधी गरमागरम चहा बनव 10 कप. बरं आत्या, चहा तर बनवते मी, पण त्याच्या सोबत काहीतरी बनवावं लागेल ना खाण्यासाठी. हे बघ राधिका, माझ्या पुढे कोणी बडबड केलेली मला अजिबात सहन होत नाही बघ. अरे मी तुला सांगितलं ना की आज तुझा पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवशी तू चहा बनव. काहीतरी बनवणं गरजेचं असतंय. का हलवाच बनवा म्हणून मान नाही काय नाही. जर एवढ्यामध्येच काम होत असेल तर मग एवढा खर्च काम करायचा? बरं आत्या. हे घे 1 कप दूध आणि एकदम मस्त 10 कप चहा बनव. 9 कप पाणी टाक आणि हे 1 कप दूध. तिथे गॅसच्या बाजूला इलायचीचा डबा पण ठेवलाय, त्यातली 1 इलायची टाक. आमच्या घरामध्ये अशी साधी सुधी चहा कोणी नाही पित, सगळेजण मसालेदार चहा पितात. इलायचीने मस्त वास येते. 1 इलायची टाकायला विसरू नको बरं. आत्या 1 इलायची? हो राधिका, 1 इलायची. चांगलं ऐकून घे. 9 कप पाणी, 1 कप दूध आणि 1 इलायची. आता चांगली चहा बनव बघ. आणि हो राधिका, जेव्हा तुला स्वयंपाक करायचा आहे ना तेव्हा मला बोलव, नाही तर एका महिन्याचं राशन एकाच दिवशी संपवशील. तू आता घरामध्ये नवीन नवीन आहेस ना, त्याच्यामुळे तुला माहित नाही घरामध्ये कसा हिसाब किताब चालतंय ते. मी नंतर तुला समजून सांगते राधिका. आणि हो, घराला लई हिसाबामध्ये चालवावं लागतं, एकदम खोलून हात खर्च करायला जमत नाही. जर एवढ्यामध्ये काम होत असेल तर जास्त खर्च कामून करायचा.